न्याय यात्रा तद्वतच महिला आघाडीचा एक वेगळा कार्यक्रम आणि हा मातृतीर्थ शिवतीर्थ मुक्त समाज अभियानाचा कार्यक्रम चालू आहे। या मुक्त समाज अभियानाचा आमचा हेतूच एवढा आहे की राष्ट्रमाता माजिजाऊंना अभिवादन करून सुरू झालेला हा दौरा महाराष्ट्रातल्या बहिणींकडे महाराष्ट्रातल्या महिला वर्गाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन अत्यंत हिंकस होत चाललेला आहे। लोकप्रतिनिधींकडूनच महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या बद्दल अत्यंत अवमानकारक आणि त्यांची अवहेलना करणारी वक्तव्य मग ती वक्तव्य अब्दुल सत्तारांची असतील, संजय सिरसाटची असतील, संजय गायकवाडची असतील किंवा सोलापूरचा भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख असेल किंवा खासदार राहुल शेवाळे असेल यांच्यावर महिलांनी केलेले आरोप असतील किंवा नाशिकचा आमदार हेमंत गोडसे यांच्यावरचे आरोप असतील, हे सगळं चित्र पाहता महिलांबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत सन्मानाचा दृष्टिकोन असावा अशी एक अपेक्षा या मुक्त समाज अभियानाच्या मार्फत आहे। मुक्त समाज अभियानामधून आम्ही लोकांचे काही प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आधी बुलढाणा, त्यानंतर मग वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड असं करत आता ही यात्रा अहमदनगर मध्ये आहे। आज अहमदनगर मध्ये दिवसभरामध्ये सकाळी आम्ही दूध विक्रेत्यांशी बोलत होतो। त्यानंतर या पत्रकार परिषदेनंतर आम्ही बार असोसिएशन मध्ये त्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सर्व वकिलांशी संवाद करणार आहोत आणि आपल्याला आम्ही निमंत्रण देतोय की आपण निश्चितपणे या वकिलांच्या संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन आणि तेथून रॅली आणि पुढे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांशी संवाद आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम जो आहे देहरे येथील सभा, देहरेची सभा सायंकाळी होईल आणि ती सभा केल्यानंतर